नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी म्हणजे दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिलांसाठी सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहे। या संदर्भातला शासनाचा जी.आर. आलेला आहे। मग सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की हा जो जी.आर. आलेला आहे ह्या जी.आर.मध्ये 2,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळणार आहेत की 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळणार आहे, कारण की 633,39,00,000 एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो निधी राज्य शासनाने स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे विशेष सहाय्य योजनेचं खातं आहे त्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहे आणि सर्व लाभार्थ्यांना DBTद्वारे हे पैसे देण्याच्या सूचनासुद्धा केलेल्या आहे। मग हे पैसे 2,500 रुपये मिळणार आहेत की 1,500 रुपये असा सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे आणि हे पैसे कधी मिळणार आहे। तर मित्रांनो, वाढीव अनुदानासंदर्भात कोणताही जी.आर. आलेला नाही। त्या जी.आर.मध्ये तसा कुठलाही उल्लेख नाही। जर आपल्याला वाढीव वेतन मिळाले असते तर या ठिकाणी आपण बघू शकता की अशा पद्धतीनं जी.आर. या ठिकाणी येत असतो। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना ज्यावेळेस 1,000 रुपयावरून 1,500 रुपये वेतन झाले होते त्यावेळेस अशा पद्धतीनं जी.आर. आलेला होता। आपण शासन निर्णय कसा होता त्यावेळेस बघू। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देण्यात येत असलेले 1,000 रुपये इतक्या मासिक अर्थसहाय्य रुपये 500 इतकी वाढ करून अर्थसहाय्याची रक्कम दरमहा रुपये 1,500 करण्यास याद्वारे शासन मान्यता देत आहे। त्यानुसार 1 अपत्य किंवा 2 अपत्य असलेल्या विधवा लाभार्थ्यांना देखील अर्थसहाय्याची रक्कम दरमहा 1,500 इतकी राहील। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजुरी तरतुदीमधून करण्यात येणार आहे। सदर अर्थसहाय्याची वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना लागू राहील। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जी.आर. येत असतो। असा कोणताही जी.आर. आलेला नाही। त्यामुळे आपल्या सर्व लाभार्थ्यांना 1,500 रुपयाप्रमाणेचे हे पैसे जमा होणार आहे आणि कधी जमा होतील या संदर्भातली कोणतीही सध्या अपडेट नाही। तशी अपडेट मिळाली तर आपल्याला नक्की कळवण्यात येईल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।